महाराष्ट्र नाही तर गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आता नेपाळमध्ये सुद्धा ज्यांच्या स्वरांनी तिथल्याही लोकांना मंत्रमुग्ध केलं. आपल्या परिसराचं, आपल्या जिल्ह्याचं, वारकरी संप्रदायाचं वैभव, माझे परमस्नेही, माझं अत्यंत जीवाभावाचं व्यक्तिमत्व, संगीत अलंकार, भजन सम्राट गोकुळ आबा शिंदे, श्री हरिभक्तिपरायण कदन महाराज, ताल क्षेत्रामध्ये, मृदंग क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रचंड क्रांती केली, मेहनत घेतली आणि त्या मेहनतीची फलश्रुती ही आहे. क्रिकेट विश्वामध्ये एक सचिन होऊन गेला. क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर आणि वारकरी संप्रदायात आपल्या परिसराचं वैभव, तालमणी, मृदंगमणी सचिन महाराज यांच्या उपस्थितीत हार्मोनियम वादक, टाळकरी, आमचे बापू, विनेकरी, साऊंड सिस्टीम, मन असं खुशाल होऊन जातं माणसाचं. आणि यूट्यूबला माझं पहिलं कीर्तन ज्यांनी यूट्यूबला दाखवलं ते आमचे भैया या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. 114व्या वर्षाची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. परी माझे दैवा पार नाही, अरे माझा दैवा पार नाही, परी माझा दैवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ही सेवा मला आमचे युवराज भाऊ कदम वर्षभर हा माणूस फॉलोअप घेत राहतो. महिना 15 दिवसात फोन चालू असतात, महाराज तुमची तारीख आहे. गेल्या वर्षी तुम्ही मला बोलवलं नाही, तो विषय वेगळा आहे. माझंच जमलं नाही. गेल्या वर्षी त्यांचा फोन होता, गेल्या वर्षी सगळ्यांचा आग्रह होता, पण माझी कथा लांब असल्या कारणामुळे मला येता आलं नाही. यावर्षी पुन्हा योगाला, कालही समाधान होते, आजही समाधान आहे. दोघी समाधान. तुमचं किती समाधान करता आता हे ईश्वरालाच माहिती आहे. मायबापो, या सप्ताहाची कमिटी, नाना असतील, दादा असतील, आमचे युवराज भाऊ कदम, अखंड त्यांचा असणारा परिश्रम, त्यांना असणारे सगळे ज्ञात अज्ञात कार्यकर्ते, या कार्यक्रमाला बसलेले कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्येष्ठ, श्रेष्ठ, वरिष्ठ, वारकरी संप्रदाय कथाकार, कीर्तनकार, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. माझा मातृवर्ग खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित बसलेला आहे. एवढ्या संख्येनं आपण बसलेला आहात. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर मी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करू इच्छितो. 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाला, पण तेव्हा माझा जन्म नव्हता. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचाही जन्म तेव्हा नव्हता. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला, पण त्या स्वातंत्र्याचा आनंद आपल्याला त्या ठिकाणी साजरा करता आला नाही, कारण त्यावेळेस आपला तेव्हा जन्मही झाला नव्हता. पण आज काश्मीरमधून मोदी सरकारने 370 आणि 35 या आर्टिकल हटवलं. हा स्वातंत्र्य इतकाच आनंद आम्हाला या ठिकाणी होत आहे. राज्यसभेत, लोकसभेमध्ये 47 पासून 70 वर्षापासून पेंटिंग पडलेला प्रश्न, काश्मीर म्हटलं की हेवन ऑफ अर्थ, अगर कहीं स्वर्ग है तो वह है काश्मीर. काश्मीर भारताचं मस्तक आहे. आज खऱ्या अर्थानं मस्तक स्वतंत्र झालेलं आहे. काश्मीर भारताचा मुकुट आहे. आज भारत सरकारने खऱ्या अर्थानं ते भारतात विलीन केलेलं आहे. मुकुट, मस्तक आज भारतामध्ये विलीन झालं. आज मी मतदान केलेलं सार्थकी लागलं असं वाटायला लागलं. हे डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे. मी एक भारताचा जबाबदार नागरिक म्हणून मला ही अधिकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून. आणि एक विषय मी तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छितो. 370 कलम जेव्हा शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्लाचे वडील, ओमर अब्दुल्लाचे आजोबा, जेव्हा नेहरूजींनी सांगितलं की 370 कलम आर्टिकल या ठिकाणी लागू करायचं, त्या 370 आर्टिकलला सगळ्यात मोठा विरोध कोणाचा असेल तर तो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. गांधी आयर्विन करार जो झाला, ऐक्य करार म्हणून प्रसिद्ध झाला, त्या कराराला सगळ्यात मोठा विरोध कोणाचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. कारण बाबासाहेबांना माहिती होतं पुढच्या कालखंडामध्ये देशामध्ये काय परिस्थिती उद्भवणार आहेत. आणि म्हणून भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कडकडून विरोध केला, पण त्यावेळेस त्यांचा विरोध झुगारला गेला. शेवटी त्यांनी संसदेचा राजीनामा टेकवला. त्या समितीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा टेकवला की मला हे पटत नाही, याचे दुर्गामी परिणाम देशाला भोगावे लागतील, आणि ते भोगलेत. आज काश्मीर मुक्त झालं. स्वातंत्र्य इतकाच आनंद प्रत्येक भारतीयाला होतोय. प्रत्येक माणसाला या गोष्टीचा स्वाभिमान आहे. पंतप्रधानांबद्दल, गृहमंत्र्यांबद्दल सगळ्यांना त्या ठिकाणी सार्थ अभिमान आज या ठिकाणी वाटतोय. 56 इंचाची छाती काय असते हे एकदा त्यांनी पुन्हा दाखवून दिलं. आणि मी त्यांच्याबद्दल बोलतो, मोदी काही म्हणा मावसा नाही भाऊ,
एवढ्यासाठी बोलतोय की जे देशासाठी असेल, आपण पहिल्यांदा भारतीय आहोत. जाती पाती धर्म पंथ राजकारण हे सगळं नंतर येतं. राजकारणाच्या पलीकडचा हा आनंद आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी समस्त भारतीयांना, तुम्हा सगळ्यांना, सरकारला मनापासून धन्यवाद देतो. असेच कार्य त्यांच्या हातून घडत राहो. एक मोठा निर्णय घेतला, अजून लवकर एखादा मोठा निर्णय घ्यावा अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि पुढे चालतो. विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला विठाला. खरं तर ही दोघी जोडी नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तन महोत्सव समितीचे या ठिकाणी सहभागी होते, आधारस्तंभ होते. कलर्स मराठीवरती आंतरराष्ट्रीय कीर्तन महोत्सव सोहळा सुरू आहे. संध्याकाळी 6 ते 7 आमचे कीर्तन यायचे अजून बाकी आहे. पण तिथेही जाऊन या मंडळीने आपल्या कर्तृत्वाची छाप त्या ठिकाणी दाखवली. खूप मोठं कार्य या दोघांचं आहे. आपल्या सगळ्यांचं पाठबळ सहकार्य आहे. मायबापा हो, अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय संतप्र प्रकरणातून या अभंगामध्ये प्रकाश टाकतायत. तुकोबाराय संत म्हणतात तरी कुणाला? संतांची परिभाषा काय? संत असतात तरी कसे? संत तुमच्या माझ्यासारखेच असतात की काही वेगळे असतात? या सगळ्या गोष्टींचं चिंतन. संत कसे असतात? संत कोण असतात? संत कशासाठी येतात? संत काय वाढवतात? आणि संतांचं स्वरूप कसं असतं? हे या 4 चरणाचे मुद्दे आहेत. विठ्ठल विठ्ठल. गेल्या 750 वर्षापासून वारकरी संप्रदायाच्या संतांनी जातीपाती धर्मपंथ या ठिकाणी नष्ट केलेत. या ते कोड माझे गेले हरपुनी ज्ञानोबा सांगतायत. सगळ्या जाती धर्माचे संत महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेमध्ये पाहायला मिळतील. मुस्लिम सुद्धा. कबीर मोमिन लतीफ मुसलमान. मी एकच वाक्य या ठिकाणी आज बोलेल कि मैं हिंदू तू है मुसलमान, मैं हिंदू तू है मुसलमान, तू पढ़ ले मेरी गीता मैं पढ़ लूं तेरा कुरान. मैं हिंदू तू है मुसलमान, तू पढ़ ले मेरी गीता मैं पढ़ लूं तेरा कुरान. मेरा तो एक ही ख्वाब है मेरे दोस्त, एक ही थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान, सारा हिंदुस्तान. असे तो हिमालय, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून आसन पर्यंत अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न ज्यांनी पाहिलं, आज खऱ्या अर्थाने ज्यांनी रक्त सांडलं, त्यांच्यासाठी हा दिवाळीसारखा त्या ठिकाणी पवित्र क्षण आहे. मायबाप, एकात्मतेचा, राष्ट्रीय एकात्मतेचा, राष्ट्रीय राजकीय इच्छाशक्तीचा आज खऱ्या अर्थानं विजय झालेला आहे. हे राष्ट्रदेवतांचे, राष्ट्रप्रेषितांचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. या काश्मीरसाठी कुणी आपला बाप, कुणी भाऊ, कुणी मुलगा, कुणी पती दिलेला आहे. कुणाच्या कपाळाचं कुंकू गेलं, काही लेकरांचा बाप गेला, काही बहिणीचा भाऊ गेला, आधार गेला, कुटुंबाचा आधार गेला. कुणाचा बाप दवाखान्यात शेवटचे घटका मोजत होता, कुणाच्या आईला पॅरालिसिस झालेला होता, कुणाच्या बहिणीचं लग्न त्या भावासाठी खोळंबलेलं होतं, कुणाची पत्नी डिलिव्हरीसाठी आपल्या मालकाची वाट पाहत होती की माझे पती येतील, मला डिलिव्हरीमध्ये आधार देतील, मला माझ्यासोबत दवाखान्यामध्ये राहतील. कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाचा बाप, कुणाचा पती, असे कोणी कित्येक भारत मातेचे सुपुत्र या ठिकाणी या मातेनं जेव्हा समर्पित या यज्ञवेदीमध्ये केले, तेव्हा कुठे 370 हटवून या ठिकाणी स्वातंत्र्याचा सूर्य पाहायला मिळाला. हे वाटतं तितकं सोपं नाहीये, दिसतं तितकं सोपं नाहीये. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. साधू संतांचे विचार या भारतामध्ये आहेत. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. जेते हर के दास जन्म घेती, जेते हर के दास जन्म घेती. पवित्र कुळ तो देश, दास जन्म घेती, जेते हर के दास जन्म घेती, जेते हर के दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्म घेती.
हे राष्ट्र हा देश ऋषीमुनी जपी तपी संन्यासी बैराग्यांचा आहे. या देशात 3 भरत झालेत. रामायणातले भरत, भागवतातले भरत, महाभारतातले भरत, कर्मयोगी भरत, भक्तियोगी भरत, ज्ञानयोगी भरत. या देशात 3 भरत झाले म्हणून या देशाचं नाव भारत पडलं. त्यागाचा, बलिदानाचा, समर्पणाचा समुच्च इतिहास भारताच्या पाठीशी आहे. सगळ्या गोष्टी, सगळ्या परंपरा आहेत. सगळ्यात मोठं योगदान शूरांचं, देशभक्तांचं आणि संतांचं या राष्ट्रामध्ये राहिलेलं आहे. कहते अयोध्या वैराग्य भूमि, वृंदावन प्रेम भूमि, द्वारका कर्म भूमि है और महाराष्ट्र संतों की भूमि है. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. 18 पगड जातीमध्ये 12 बलुतेदार, 18 लोतेदारांमध्ये सगळ्या समाजामध्ये संत झालेत. संतांनी समाजाला योग्य दिशा दाखवली. बाप दाखवण्यात श्राद्ध कर. ज्ञानोबारायांनी पाया रचला. ज्ञानोबारायांनी ज्ञानाच्या जोरावरती या संप्रदायाचा पाया रचला. नामदेवरायांनी भक्तीच्या जोरावरती याचा त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार केला. नाथ बाबांनी याला दार खंबीरपणे दिला. जगद्गुरु तुकोबाराय याचे कळसाने स्तोभायमान झाले आणि बहिणाबाईंनी त्याच्यावरती आपल्या चारित्र्याची आणि आपल्या कर्तृत्वाची ध्वजा त्या ठिकाणी फळकवली. ज्ञानोबारायांनी ज्ञानाने या संप्रदायाचा पाया रचला. नाही ज्ञानेन ही सदृशम पवित्रम हे विद्यते. जीवनामध्ये ज्ञान फार महत्त्वाचं आहे. ज्ञान नसलं तर फजिती होते. ज्ञानोबारायांनी ज्ञानाने या संप्रदायाचा पाया रचलेला आहे. संस्कृत रूपी तिजोरीमध्ये अडकून पडलेलं हे गीते रूपी अनमोल किमतीचं धन ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेनं समाजापर्यंत पोहोचवलं. जे संस्कृतीच्या तिजोरीमध्ये अडकून पडलेलं होतं. आता तोपर्यंत भेद होता. वेदो में भेद आहे. जो लागला कानी तीही वर्णाच्या ज्ञानोबाराय सांगतात. वेदाने स्त्री शूद्र डावलले पण माझ्या ज्ञानोबारायांनी सगळ्यांना जवळ केलं. जयाने घातली मुक्तीची गवांदी म्हणजे काय हो? जयाने घातली मुक्तीची गवांदी म्हणजे पार्टनरशिप आणि गवादी म्हणजे पंगत. ज्ञानोबारायांनी सगळ्या पंगत सगळ्यांसाठी असते. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याची बलती नारी नर. करावा विचार मला चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर, याची भलती नारी नर. हो करावा विचार नमगे चिंता कबनाची. यारे यारे लहान थोर, यारे यार लहान थोर, याची बलती नारी नर. याची भलती नारी नर. करावा विचार मला चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर, याती बोलती नारी नारा. करावा विचार मला चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर, याची भलती नारी नर. करावा विचार सरहद पे मरने वाला हर वीर था भारतवासी. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं. संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. करावा सगळ्या चांगल्या वाईट्या आपल्या काळ्या गोऱ्या गरिब्या श्रीमंत्या रंजलेल्या गांजलेल्या दुःखिया कष्टिया नाक सरड्या म्हशीनं पाय दिलिया. सकळांशी येत्या अधिकार कलयुगी उद्धार. सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. हर देश में तू हर भेष में तू तेरा नाम मलक तो एक ही है. सगळ्यांना जयाने घातली मुक्तीची पंगत घातली ज्ञानोबारायांनी. ज्ञानाची पंगत. पंगत वेगळी, भोजन वेगळं.
जे विशिष्ट लोकांपुरतं असतं त्याला भोजन म्हणतात, सगळ्यांसाठी असते त्याला पंगत म्हणतात. आमच्या शेजारचे म्हातारे मला म्हणे, महाराज आज आमच्याकडे पंगत आहे. म्हटलं किती लोक जेवायला आहे? म्हणे फक्त माझ्या जावाई. म्हटलं गुंडवून ठेव तिकडेच. भोजन वेगळं, पंगत वेगळी. ज्ञानोबरायांनी ती संस्कृतची, ज्ञानाची, गीतेची शिदोरी सगळ्यांसाठी. प्रकट गुह्य बोले विश्व. ज्ञानोबरायांनी ज्ञानाची संप्रदायाचा पाया. ज्ञान नसलं तर फजिती होते मायबाप. एक बाबा बँकेमध्ये गेलेत, कॅशियर, मॅनेजर, शिपाई सगळे इंग्लिशमधून बोलायचे, कामं पटपट व्हायचे. बाबांनी विचार केला इंग्रजीचं जरा जास्त इम्प्रेशन पडतं, मला येत नाही, शिकलो असतो तर पटकन कामं झाले असते. बाबांनी विचार केला मी आता इंग्रजी शिकतो. घरी आला, त्यांच्या घरी एक मास्तर भाड्यानं राहायचा. मास्तरला म्हणे गुरुजी मला इंग्रजी शिकवा. आता गुरुजीने विचार केला या वयामध्ये इंग्रजी शिकवणं म्हणजे जरा अवघडच आहे. पण बाबाला जर नाही म्हटलं तर बाबा लागेच म्हणे संध्याकाळी रूम खाली करा. म्हणे बाबा शिकवेल, शाळा आटोपल्यावरती 500 रुपये घेईल. म्हणले चालेल. उद्या येताना वही घेऊन या, उद्यापासून आपण श्री गणेशा करू. म्हणले चालेल. मात्र दुसऱ्या दिवशी भलं मोठं रजिस्टर घेऊन गेलं, सोसायटीतलं चोरलेलं होतं. सुरू झालं इंग्रजीचा पाढा. आता ते एक लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वय असतं. प्रथम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करशती. पहिल्या 25 वर्षात विद्या कमवायची, दुसऱ्या 25 वर्षात धन कमवायचे, तिसऱ्या 25 वर्षात त्या धनाचा विनियोग सत्कर्मासाठी करायचा आहे आणि शेवटच्या 25 मध्ये तरुण जाण्याकरती सायास करायचा आहे. देव पहावयासाठी करीव सायास शेवटच्या टप्प्यामध्ये करायचं आहे. ते गुरुजीने विचार केला काही जमणार नाही आहे. म्हणले बाबा तुम्ही जुना माल खाल्लेला आहे, गावरान तूप खाल्लेला आहे, तुमची मेमरी एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणले असं? म्हणले हो. तुम्हाला अर्धी इंग्रजी तर यायला लागली. म्हणले इतकी सोपी? म्हणले मग. म्हणले कसं काय? म्हणले काही विचारलं की यस म्हणायचं, दुसरं काही विचारलं की नो म्हणायचं. बाबा बस स्टँडवर गेले सकाळीच, इंग्रजी पेपर घेतला, द टाइम्स ऑफ इंडिया. पेपर उलटा धरला. बस स्टँडवर एकाचं पाकिट मारलं होतं, तो शोधत होता कोणा मारला असेल. हा त्या म्हाताऱ्यापर्यंत आला, याने पाहिलं पेपर उलटा धरला आहे. त्या पोरानं विचार केला जर याला वाचायचा असता तर सरळ धरला असता, ज्या अर्थी उलटा धरला त्या अर्थी तोंड लपवतोय. तो गेला. म्हणले बाबा पाकिट चोरलं का? आता हिची इंग्रजी एकदम स्टँडर्ड होती. तो म्हणला यस. तो म्हणला डोक्याची सफेद झाली, लाज वाटते या वयामध्ये हे कामं करता, तुम्हाला लाज वाटते का? बऱ्या बोलान ते पाकिट परत करा. तो म्हणला नो. असा हाणला. घरी गेला. सकाळी बायकोनं आंघोळीला पाणी काढायला चांगलं विचारलं पाणी काढू का? खेड्यामध्ये तो प्रकार आहे, खेड्यामध्ये मालकाला पाणी काढून दिलं जातं. शहरात तो प्रकार नाही, कारण शहरामध्ये तोच पाणी काढतो, त्याच्यामुळे काढाकाढी करायची गरजच पडत नाही. निम्मे कामं तर माणसं करतात. कुकर तुम्ही लावता शिट्ट्या हे मोजतात, लेकरं तुम्ही झोपवता झोके हे देतात, कपडे तुम्ही धुता इस्त्री हे करता, आत्माराम तुकाराम भिडे. निम्मे कामं माणसं करते, निम्मे. म्हातारीने चांगलं विचारलं आंघोळीला पाणी काढू का? हा म्हणला यास. धोतर देऊ का? म्हणे नो. ज्ञानाशिवाय प्रपंच सुखी परमार्थ असो चालत नाही. या संप्रदायाचा पाया माझ्या ज्ञानोबरायांनी शुद्ध त्या ठिकाणी ज्ञानाच्या बळावरती या संप्रदायाचा पाया रचला. त्याच्यावरती इमारत उभी राहिली. ज्ञानदेवी रचला पाया. नाथ महाराजांनी भागवताचा स्तंभ दिलेला आहे. भाप्रकाशी चिदानंदो गतिर्यस्य मृत्यूलोके वरिष्ठानाम सर्वशास्त्रानाम तरणेर भूत भविष्यती. भा म्हणजे भरकटणाऱ्या मनाला स्थिर करणार. माणसाचं मन भरकटणार आहे. सप्ताह आला की गण लावतं, महाराज दिसलं की पाया पडतं, इलेक्शन आलं की माणसाचं भरकटणारं मन आहे. व म्हणजे वासनेला शांत करण्यासाठी. वासना बढाळ गाय गड्यांनो, वासना बढाळ गाय, वासना बढाळ गाय गड्यांनो, वासना बढाळ गाय, वासना बढाळ गाय गड्यांनो, वासना बढाळ गाय, वासना बढाळ गाय गड्यांनो, वासना बढाळ. तिचा हाणून मोळावा पाय गड्यांनो, वासना बढाळ गाय, पाय गड्यांनो, वासना बढाळ गाय. वासना बढाळ गाय गड्यांनो, वासना बढाळ गाय, वासना बढाळ गाय गड्यांनो, वासना बढाळ गाय, वासना बढाळ गाय गड्यांनो, वासना बढाळ गाय, वासना बढाळ गाय गड्यांनो, जे खाऊ नये ते खाय, जिकडे जाऊ नये तिकडे जायचा हाणून मोळावा पाय गड्यांनो, वासना बढाळ. मुक्ताबाईचं भारुळ आहे ते. वासना मोठी विचित्र आहे.
मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगे, बडे लागला काळ हा पाठी लागे. वासनेमुळे रावण संपला. रावणाला बायका किती होत्या हो? रावणाला बायका किती? 80,000. 80,000 बायका असताना सुद्धा रावणाची नजर सीतेकडे गेलीच. गेली की नाही? संसाराचं गणित असं आहे, आपल्या गणितामध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्या कमी होते, पण संसाराच्या गणितामध्ये लहान संख्येतून मोठी संख्या कमी होते, वजा होते. एका सीतेमुळे रावणानं सगळ्यांचा सत्यानाश केला. केवढं वैभव होतं त्याचं. सप्तकोटी घरे जेथे, 3-3 हाताच्या भिंती, त्याही सोन्याच्या. 3 BHK 2 BHK 1 रूम किचन असं नव्हतं, डुप्लेक्स. आपल्या बंगल्याच्या भिंती. गंगूमाईनं इकडून खिळा ठोकावा, तो सकुमायच्या घरात तिकडून निघावा. सकुमायनं तेलाची कॅटली टांगावी, गंगूमाईनं खिळा काढावा आणि तिचं तेल सांडून जावं, अशी परिस्थिती. 3-3 हाताच्या भिंती, सप्तकोटी घरे जेथे शुद्ध कांचनाची, खाली काहीच उरलं नाही. एवढा मोठा लंकापती, त्याची काय झाली गती? भरकटणाऱ्या मनाला वासनेनं त्या ठिकाणी संपवलेलं आहे. आणि या वासनारूपी भरकटणाऱ्या मनाला स्थिर करण्यासाठी सगळ्या संतांनी, संत एकांती बैसले, सकळ सिद्धांत शोधले आणि त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी, आत्मकल्याणासाठी त्यांनी मायबापू तुमच्या माझ्यासमोर संपूर्ण वेदशास्त्र, पुराण, उपनिषदांचं सार काढून तुमच्या माझ्या जीवनाला एक वेगळं वळण आणि खऱ्या अर्थानं आपण कशासाठी जन्माला आलो याची जाणीव करून देण्याकरता संतांचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. सध्या टिळा टोपी उंच दावी, जगी मी एक गोसावी. पोटासाठी संत झाले कलित बहुत. सध्या डायरेक्ट नावं लिहून घेतात लोक, श्री संत. डायरेक्ट नावाचे पुढे श्री संत. ज्ञानोबराय तुकोबराय यांनी स्वतःला कधीच संत म्हटलं नाही. संत म्हणतात कोणाला? जिसके तन पे कपडा नहीं, जिसके वचन में लफड़ा नहीं, जिसका किसी से झगड़ा नहीं, उसे कहते संत. जो किडा पाडत फिरसतेले संत म्हणतात का? इकडे म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अजिबात नाही. वारकरी संप्रदायाने हे कधीच केलं नाही. बाप दाखवणे तन श्राद्ध कर. आणावा लागतो तो देव, होऊन येतात ते संत, जन्माला येतात ते तुम्ही आपण जीव. म्हणून जीव जगत जगदीश्वर. जीव जगत असतो, देव त्याला जगवीत असतो, संत त्याला जागी करत असतात. जीव जगत असतो. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? देव त्याला जगवीत असतो. जिसकी साये में है दुनिया वो साया नजर नहीं आता, झोली भरती है सबकी देने वाला नजर नहीं आता. कारण माणसाची अवस्था अशी आहे, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखिया हरि का दास. कोई तन दुखी आहे, काही शरीरानं दुखी आहेत. आधी व्याधी, उपाधी, समाधी. जीव म्हटलं की आधी, शरीर म्हटलं की व्याधी, संसार म्हटलं की उपाधी, संत म्हटलं की समाधी. कोई तन दुखी, काही शरीरानं दुखी आहेत. घरामध्ये एसी लावलाय पण मग सर्दीचा त्रास आहे. दारी 4 व्हीलर गाडी आहे पण डिझेलच्या वासानं उलट्या होत आहेत. वांग खायची खूप इच्छा आहे पण कोई तन दुखी, कोई मन दुखी. काही दुखायला म्हणणारातच काही. आमच्या शेजारचा 2 भाकरी खायचा, एकदम अर्धी भाकर कमी झाली. सचिन महाराज बायकोने म्हटलं तुम्ही 2 भाकरी खायची, एकदम अर्धी भाकर कमी झाली, तुमचे डोळे 2-2 किलोमीटर आतमध्ये खोल गेले, तुमच्याकडे पाहत नाही, काही तुमचं काही बरं वाईट झालं. मी कोणा तोंडाकडे पाहू काय झालं? तर तो म्हटलं अगं मला काहीच झालं नाही. म्हणले मग तुम्ही 2 भाकरी खायची, एकदम अर्धी भाकर कमी झाली, तुम्हाला चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया, टायफॉइड, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू. तो म्हटलं अगं काहीच झालं नाही. म्हणले मग अर्धी भाकर कमी का झाली? त्यांनी सांगितलं खरं सांगू का, मला रोग राग आधी व्याधी काहीच नाही. म्हणले मग आपल्या शेजाऱ्यानं 9वी मोटरसायकल आणली ना आपली अर्धी भाकरच कमी झाली. याला म्हणतात मन दुखी. काही दुखायला म्हणणारातच. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखिया हरि का दास. जीव जगत जगदीश्वर ही त्रिसूत्री संतांकडे त्या ठिकाणी मोडल्या जाते. या जगात संत फक्त त्या ठिकाणी सुखी आहे. मग का हो संत कोण? बीडचा धरणे करी.
आत्मकल्याणासाठी ज्ञानप्राप्तीसाठी आळंदीला गेला. आळंदीला गेल्यानंतर ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये त्याने 42 दिवस अनुष्ठान केलं. त्याला दृष्टांत झाला की तू आता देहूला जा. तो धरणेकरी देहूला गेला. देहूला त्याने सांगितलं मी ज्ञानप्राप्तीसाठी आलो होतो. ज्ञानोबरायांकडे 42 दिवस अनुष्ठान केला. माऊलींचा मला दृष्टांत झाला, त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं. त्यावेळेस तुकोबराय सांगतात काय येऊन ज्ञानेश्वरी. बाबा ज्यांच्याकडून तू आला जयाची द्वारी सोन्याचा, माझी मज पामार आहे काय थोरपण. पण ज्ञानोबरायांनी त्या धरणेकऱ्याला, त्या ब्राह्मण धरणेकऱ्याला आपल्याकडे पाठवलं. ज्ञानोबरायांनी आपला गौरव केला. हे जेव्हा तुकोबरायांच्या लक्षात आलं तेव्हा तुकोबराय आळंदीला जाऊन ज्ञानोबरायांच्या समाधीसमोर हात जोडून सांगता की ज्ञानोबराया मी संत नाही. संत कोण? अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही संत माय माय बाप तुम्ही संत माय माय बाप पावंत. तुम्ही संत बाप तुम्ही संत कायनापतीत कीर्तिमान कायनापतीत कीर्तिमान अवतार तुमा 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 दराया कारण हैरा अवतार जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायांकडे निर्देश करतायत तुम्ही संतमाय बाप कृपावंत. तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायम्या पतेत कीर्तिवाणो. तुम्ही संत आहात. संतांची परिभाषा आहे संत तोचे जाणा जगी दया क्षमा ज्याच्या अंगी लो म्हणता नाही म्हणा जग विरक्त तुझा नाही हबरलो की सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारांता टी उघडा ज्ञानेश्वरा. संत त्याला म्हणतात. तुम्ही तर कोणालाही संत समजून बसले. तुम्ही राम रहीमलाही संत समजले होते. जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. सीता से प्यार किया राम बन गए, राधा से प्यार किया श्याम बन गए, जबरदस्ती प्यार किया हराम बन गए, चोरी चुपके प्यार किया तो राम रहीम बन गए. चोरी चुपके प्यार किया राम रहीम बन गए, कोई मिला ही नहीं तो बाबा रामदेव बन गए. संतांची परिभाषा मुक्ताबाई सांगतात. नेनती काही टाना टोना नामस्मरणा. तुम्हाला तर फक्त माहिती पडलं पाहिजे कोणीतरी चमत्कारिक साधू आला. सुटले लोक. मागे भावनगरला एक म्हातारी आली होती, आठवतं का तुम्हाला? नुसती पोटावर हात फिरवायची म्हातारी. बरेच लोक जाऊन आले तिथे. आमच्या गावात बी 2-3 आहेत. एक चादरवाला बाबा आला होता. चादर टाकली की रोग जायचा. लोकांनी अशी गर्दी केली त्याची चादरच फाडून फेकली. अरे 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये मंगलयान तुम्ही चालवतायत, चंद्रयान तुम्ही दुसऱ्यांदा पाठवलं आहे. एवढी वैज्ञानिक क्रांती झालेली असताना तुम्ही अजूनही त्या अंधश्रद्धेच्या गोष्टी घेऊन बसलेल्या आहात. वारकरी संप्रदायानं अंधश्रद्धेला कधीच खतपाणी घातलं नाही, घालणारही नाही, बिलकुल नाही, अजाबात नाही. अरे तुम्हाला झालं तरी काय? तुम्हाला जर बापून सांगितलं ना भोजेकरच्या पायाला हात लावला पैसे सापडता, लोक रात्यातून तंगड तोडून नेतील. सकाळी बाबू लंगड्याच.
ज्ञानोबराय तुकोबराय सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत आईचं हृदय घेऊन आलेले आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. शास्त्र म्हटलं की गीता, ममत्व म्हटलं की माता, आणि पातिव्रत्य म्हटलं की सीता. ममत्व म्हटलं की माताच, नंतर मग प्रेम नाही. आईचं प्रेम सोडलं तर बाकीचे सगळे प्रेम आता न बोललेलंच बरे. आपलं प्रेम बदलत असतं, काल सापेक्ष बदलत असतं. तुमच्याकडूनच सांगा, मला सांगा, माणूस जेव्हा लहान असतो तेव्हा प्रेम कोणावर करतो? जेव्हा लहान असतो तेव्हा प्रेम कोणावर करतो? आईवर. मोठ्यापणी बोला ना, सगळे ब्रह्मचारी बसले काय ते. लहानपणी आईवर, मोठ्यापणी बाईवर. बाई नाद करायचं नाही, नाद. माया छान सुनोजी अच्छा भांड बनोजी. महादेव सब देवन का बाबा, भिल्लनी के पीछे पडा, करता तोबा तोबा. माया इति माया, कामाजी कोतवाल याने नाडले बहुतांशी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही. चांगल्या चांगल्यांना भुलवले. कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राही जास, आणि मग जोय जायचं ना, अरे बापरे डुप्लिकेट वाटतं. माया इति देवाचे. आशा तू केशनाशा नदी बये झंझुना, ऐसी नार बाजंदी नाही ले गया बघुना. ही अवस्था आहे जीवाची. साधू संतांनी या गोष्टींना डावललं. आई तुम्ही संत माय, नंतर बाप. ममत्व म्हटलं की माता, पातिव्रत्य म्हटलं की सीता. नोकराची परीक्षा कामावर राहिल्यावर, अन्नाची परीक्षा पचल्यावर, आणि बायकोची परीक्षा गरिबी आल्यावर होते. नोकराची कामावर राहिल्यावर होते, अन्नाची पचल्यावर होते. त्या रावेर तालुक्यात एक माणूस आहे, खायासाठी जगाव की जगासाठी खावं माणसानं तेच कळत नाही. 19 चपात्या खाल्ल्या त्याने माझ्यासमोर, 19. मी त्याला म्हटलं, अरे फुगी जाशील रे ओ काका. तो म्हणे कीर्तन झाल्यावर राखो एवढंच खासू म्हणे महाराज. म्हटलं आपल्या घरी कधीच यायचं नाही, तू जेवढं खातो तेवढं आम्ही दोघं नवरा बायको 8 दिवस खातो. तर खाय ना का, एखाद्याचा आहार असतो, पण त्याचं 3 पोळ्यांचा काला मोडला की तो पोटाला बोट टोचायचा आणि मग इथे बोट टोचायचा. अशा 19 पोळ्या झाल्या. मी त्याला म्हटलं, भीमराव पाटील, नाव भीमराव आहे त्याचं, म्हटलं का हो हा काय प्रकार होता? तो म्हणे महाराज, जोपर्यंत हे पोट या कपाडा इतकं कडक होत नाही तोपर्यंत आपलं पोटच भरत नाही. अन्नाची परीक्षा पचल्यावर, नोकराची परीक्षा कामावर राहिल्यावर, बायकोची परीक्षा गरिबी. आर श्रीमंतीमध्ये कोणी गावरान तुपाचा शिरा करून खाऊ घालीन, काय नावलं त्याच्यामध्ये. शास्त्र म्हटलं गीता, पातिव्रत्य म्हटलं की सीता, आणि ममत्व म्हटलं की माता. माय प्रेमळ आहे, माय स्नेहयुक्त आहे, माय वात्सल्यानं परिपूर्ण आहे, माय कोमल हृदयाची आहे, बाप निष्ठुर आहे. मी स्पष्ट करून देईल तुम्हाला. लेकराला जर शाळेला दांडी मारायची असली तर लेकरू वशिला कोणाकडे मारतं? आई व आई, माव, अमा, अ माडे, अ याडी. आणि जास्त सुधरेला असलं तर ममा. काय रे, मला शाळेत जायचं नाही. माय म्हटले, प्र्या जा जा, तुला शाळेत जायचं बेटा, मी तुला टिफिन बनवून दिलेला आहे, तुझं दप्तर काढून जा शाळेत. जा ग, मला नाही जायचं आहे शाळेत. अरे पण म्हटले जा शाळेत, तुला शाळेत जायचं आहे, चांगले मार्क पाडायचे, नोकरी लागायची, तुला लग्न करायचं आहे, लग्न केलं की मला घराच्या बाहेर हुसकवून द्यायचं आहे, भरपूर कामं करायचे. तर म्हटलं जा ग, मला नाही जायचं ना. ती म्हणली तुझा बापाचा स्वभाव चांगला नाही, अख्खा गाव एककडे, तुझा बाप एककडे, लई नाचले रे तुझा बाप, आता काय सांगू तुला. तर म्हटलं जा ग, मला नाही जायचं. अरे म्हणले तुझा बाप 10 रुपयाची 90 मारतो ना, अख्खी गल्ली जागी ठेवतो. तुझा बाप कोणाचं ऐकत नाही, जपी तपी संन्यासी बाहेर कीर्तनकार भागवतकार रामायणकार ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ. तुझा बाप कोणाचं ऐकत नाही. पोरगं म्हटलं माझा बाप कोणाचंच ऐकत नाही. तुझं ऐकल्याशिवाय राहत नाही. बायकोच ऐकत नाही, असा कोणी बोटवरती करा. उभे राहिलेले, खाली बसलेले, एखादी तर बोटवरती करा, फक्त आवाज, एखादी तर डेअरिंग करा. एक बापू तुम्ही तरी, आमच्यात बुजुर्ग तुम्हीच आहेत. जाऊ द्या, सेनापतीनंच तलवार टाकल्यावर आमचा काय विषय. विठाला 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 तुम्ही संत माय
मला आई या शब्दावरती बोलायचंय माय बापा हो. माय प्रेमळ आहे, वात्सल्याने परिपूर्ण आहे, बाप निष्ठुर आहे. परमार्थामध्ये संत आई आहे, बाप भगवान आहे. माय प्रेमळ आहे, किती प्रेमळ. नाथ महाराजांच्या अंगावरती तो यवन किती वेळा थुंकला, पण प्रसाद देऊन 108 वेळा यवन अंगावरती थुंकला. नाथ महाराज त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. आजही तुम्ही पैठणला गेला तर पहिला नमस्कार त्याला आहे, नंतर नाथ महाराजांच्या समाधीला आहे किंवा वाड्याला आहे. भगवंतानं शिशुपालाचे किती अपराध पोटात घातले? 100. म्हणले बास आत्या भाऊ असला म्हणून काय झालं, 100 अपराध झाले. एक जरी बोलला, देवाने 101 अपराध झाल्याबरोबर शिशुपालाचं मस्तक उडवलं. वैरी आसी दिली मोक्षसिद्धी, कपटी आदी दिली महानिधी. एका काही सेकंदात भगवंताने त्याला मारलं. संतांनी 108 अपराध पोटात घातले, भगवंताने 100च्या वरती एकही त्या ठिकाणी अपराध पोटात घातला नाही. संत माय आहे, परमात्मा बाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, बाप कृपावंत. संत मायबापाच्या भूमिकेत आहे, पण बापाचा जर विचार केला तर तो परमात्मा आहे. आणि काय म्या पतित किरते बाण, तुकोबराय सांगता मी पतित आहे. पतित 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 परी मी. पतित म्हणजे ज्याचं पतन झालेलं आहे त्याला पतित म्हणतात. तुकोबरायांची लिनताई. तुकोबरायांचा का भंग आहे, मज पामर आहे. पामर म्हणजे कोण? पा म्हणजे पापी, म म्हणजे मरणारा, र म्हणजे रौरव नावाच्या नरकात जाणारा. पाप करून मेल्यानंतर नरकात जाणारा त्याला पामर म्हणतात. आयुष्यभर आपण परमार्थाचे काय दिवे लावले हे शेवटी कळतं. माळा किती जाळ घातल्या आणि पट्टे किती मोठे लावले याच्यावर परमार्थ कळत नाही. मरताना काय कन्फ्युजन होतं त्याच्यावरती परमार्थाची किंमत त्या ठिकाणी कळते मायबापा. आयुष्यभर नाही कळत ते. साधू अखंड सावध असतात, मृत्यूची वाट पाहत असतात. याच्यासाठी केला का त्यांना माहिती आहे कर्म सोडून जात नाही. कर्म वेळेवरती योग्य त्या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही यमराजाकडे गेल्यानंतर यमराजा ऑडिट करणार आहे. सप्ताला वर्गणी किती दिली, देवाचं चिंतन किती केलं, दान धर्म किती केला, याने सांगितलं यमराजाला. म्हणले मी खूप परमार्थ केलेला आहे, मी खूप चिंतन केलेलं आहे. यमराजाने सांगितलं तू काय काय दिवे लावले मला सगळं माहिती आहे. म्हणले तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यमराजाने सांगितलं अरे मला सगळं माहिती आहे. याने सांगितलं नाही 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 यमराज तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ, याला दाखवतो व्हिडिओ. त्या व्हिडिओचा काय फायदा आम्हाला माहीत नाही, फक्त बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना एवढंच म्हणता येईल त्याच्यावर. विठाला 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 विठाला. कर्म सोडून जात नाही. उन्हाळ्याचे दिवस आहे, आमराई आहे, पाडाला पिकला आंबा. एक रस्ता त्या आमराईमध्ये गेला, पिकलेला आंबा पाहिला. शेतकरी तिथे नव्हता, आजूबाजूला पाहिलं. अवघे विश्वचे माझे घरन तोडला. डोळ्याने आंबा पाहिला पण डोळ्यांना चालता येत नाही, पाय चालत गेले. डोळ्याने पाहिला, पाय चालत गेले, पाय चालत गेले. हाताने तोडला, हाताने तोडला पण हातांना खाता येत नाही, खाल्ला तोंडाने. पाहिला डोळ्यांनी, गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने. तोंडाने आंबा खाल्ला पण तोंडात ठेवला नाही. जिने चखा उन्हे रखा नाही, जिने चखा उन्हे रखा नाही. डोळ्यानं पाहिला, पाय चालत गेले, हाताने तोडला, तोंडाने खाल्ला आणि पोटात साठवला. पाहिला डोळ्याने, गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, साठवला पोटाने. शेतकरी आला आणि फटके खाल्ले पाठीने. खाल्ला पोटाने, फटके खाल्ले पाठीने. आणि पाठीत फटके खाल्ल्यावर अश्रू कुठून येतात? पाहिला कोणी होता? तुमचं कर्म तुम्हाला सोडून कधीच जात नाही. वेळेवरती ते कर्म क्रियामान, संचित, प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, मंद प्रारब्ध, तीव्रतर प्रारब्ध हे वेळेवरती आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्याशिवाय राहत नाही मायबापो. आणि ते नष्ट करण्याचं सामर्थ्य एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला. पतित म्हणता महाराज स्वतःला पतित. केवढी लिहिताय तुकोबरायांचा एक प्रमाण आहे बघा. तुझ म्या आठविले नाही. जे तुकोबराय म्हणतात सिंक जांभई खोकला एवढा वेळ वाया गेला. तुकोबराय सांगता फक्त इतकाच वेळ वाया गेला. आणि ते तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात मी तुला आठविले नाही कधी. ज्या तुकोबरायांचा एक क्षण वाया गेला नाही ते म्हणता मी तुला आठवलं नाही. आपण तर हाऊ सप्त्यात, तो सप्त्यात चिंतन करतो. हा सप्त्यात तो सप्त्यात मध्ये विशेष नाही. आपला परमार्थ सिजनेबल आहे. श्रावण बापाचा, भाद्रपद पोराचा, अश्विन माईचा, श्रावण महादेवाचा, भाद्रपद गणपतीचा, अश्विन भगवतीचा. श्रावणाच्या फक्त श्रावण महिन्यापुरताच महादेव मंदिरात आहे. बाकीचे 11 महिने रजेवर आहे का?
10 दिवस गणपती, बाकीचे दिवस गणपती जातात कुठे? 9 दिवस भगवतीचा जागर आहे, मग ते महिना वर्षभर ती देवी गेली कुठे? आमचा परमार्थ सिजनेबल झाला, आमची राष्ट्रभक्ती सिजनेबल झाली, आमच्या सगळ्या गोष्टी सिजनेबल झालेल्या आहेत. महाराज म्हणतात मी पतित आहे, काय म्या पतित कीर्तिवान. ज्ञानोबा आहे, तुम्ही संत आहात, तुम्ही आई आणि बापाच्या हृदयाने या ठिकाणी समाजावर उपकार करायला आलेले आहेत. बुडत चरण केवे डोळा येतो कळवळा म्हणून या, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आले. पण का हो, ते संत आले कशासाठी? अभंगाच्या दुसऱ्या चरणात अवतार तू धराया कार, अवतार तू धराया कार, अवतार तू धराया अवतार तू धराया कारणे, अवतार तू धराया कर, अवतार तू धराया उद्धराया जन जड जीवा, धराया जन जड जीवा, उद्धराया कारण उद्धराया जन जड जीवा. अवतार, देवाचा अवतार, संतांचा अवतार आणि तुमचं आपलं जन्मकार्य. देवाचा अवतार तुका म्हणे आहे धर्मसंस्थापने, धर्मरक्षावया अवतार घेसी. भगवान अवतार घेतो, भक्ता राखे पायापासे, दुर्जना ते संहारी. देवाचा अवताराचं कार्य वेगळं आहे. देव अवतार केव्हा घेतो? भीड पडी तब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. राम सिया राम सिया राम. जय जय राम सिया राम जय जय राम. जब जब होवे धर्म की हानि, बाढ़ हुआ सुर अधम अभिमानी. राम सिया. देव जन्म केव्हा घेतो? धर्मरक्षणासाठी. तुका म्हणे धर्मरक्षावयासाठी देवाचाही अटी जन्म घेणे. कधी राम बनून, कधी कृष्ण बनून, कधी अभिमन्यू बनून, कधी अर्जुन बनून, कधी युधिष्ठिर बनून, कधी पृथ्वीराज चौहान बनून, कधी छत्रपती शिवराय बनून, कधी धर्मवीर शंभूराजे बनून. प्रत्येक वेळेस परमात्मा अवतार घेत असतो धर्माचं रक्षण करण्यासाठी. देवाच्या अवतार कार्याच्या मागे काही उद्दिष्ट असतात. मत्स्य कस्य वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध व्हायचा बाकी कलंकी. 10 अवताराच्या प्रत्येक अवतारामागे एक प्रयोजन आहे. धर्मरक्षणासाठीच परमात्मा अवतार घेतो. राम अवतार भगवंतानं घेतला रावणाचा निपात करण्याकरता. रामाचा अवतार झाला मायबापो. 48 पिढ्या खपल्या तेव्हा राम जन्माला आलेत. सूर्यवंशाच्या 48 पिढ्या खपल्या तेव्हा प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. भगवान नारायण त्यांच्या पोटी ब्रह्मदेव, ब्रह्मदेवापासून मरीची, मरीचीपासून विवस्वान, विवस्वानपासून त्या ठिकाणी इक्ष्वाकू, इक्ष्वाकूपासून विकुक्षी, निमी, दंडक, पुरंजय, अनया, विश्वरंदी, दृढास्व, बहिरास्व, दरडास्व, बहिरणास्व, सेनजित, युवनास्व, माधांता. माधांताच्या पोटी जन्माला आला पुरुकुत्स, योगी मुचकुंद, अंबरीश. त्याच्यानंतर अनरण्य, अनेया, काकुस्त. त्याच्यानंतर जन्माला त्रिशंकू, हरिचंद्र, रोहिदास, चंप, विजय, वृक,
बाहुक, बाहुकच्या पोटी सगर, सगरच्या पोटी असमंजस, असमंजच्या पोटी अंशुमान, अंशुमानच्या पोटी दिलीप, दिलीपच्या पोटी भगीरथ, भगीरथच्या पोटी श्रुत, श्रुतच्या पोटी पद्मनाभ, पद्मनाभाच्या 9व्या पिढीमध्ये जन्माला खटवांग, खटवांगच्या पोटी दीर्घभाऊ, दीर्घभाऊच्या पोटी रघु, रघुच्या पोटी अज, अजाच्या पोटी दशरथ, दशरथाच्या पोटी राम. तू का म्हणे धर्म रक्षावयासाठी? भगवान अवतार घेतो कशासाठी? धर्माचं रक्षण करण्यासाठी. प्रत्येक युगामध्ये यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कारण समाजामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत: पवित्र, श्रेष्ठ, वाईट. पवित्र असेल तर प्रेम, श्रेष्ठ असेल तर समय, आणि वाईट असतील तर दृष्टबुद्धीचे लोक. गवताच्या गंजीवर कुत्रा बसतो, स्वतःही गवत खात नाही, दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. त्याच्या जातचे काही असतात, स्वतःही कीर्तनाला जात नाही, दुसऱ्याला जाऊ देत नाही. कुठे चालला म्हणले कीर्तनले, बट खाले काही असते. ही मानसिकता आहे माणसाची. 114 वर्षापासून तुमचा जो सप्ताह सोहळा या ठिकाणी टिकून, याच्या मागचं सगळं श्रेय जातं त्या दातृत्वान दात्यांना, त्या देणगीदार दात्यांना, त्या दातृत्वान दात्यांना की ज्यांनी सगळ्या हाताने मदत केली. तेव्हा 114 वर्षापासून हा सप्ताह या ठिकाणी उभा आहे. रात्रंदिवस झटणाऱ्या त्या कार्यकर्त्यांमुळे हा सप्ताह या ठिकाणी उभा आहे. दानाशिवाय नाही. धन की शुद्धि दान से होती, तन की शुद्धि स्नान से होती, मन की शुद्धि ध्यान से होती है. हस्तो पवित्र यदि दान पुण्यम, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्र यदि नामगो समृद्ध, पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. सडगाव नावाचं गाव आहे धुळे जिल्ह्यात. गरीब हाटकर समाजाचं गाव आहे, गरीब गाव आहे एकदम. माझी 5 वर्ष कथा झाली त्या गावात. त्या लोकांची एवढी मास्तरबाबांची परंपरा आहे तिथे. दाजी महाराज मास्तरबाबा यांची परंपरा आहे. ते लोक दानाच्या बाबतीमध्ये एवढे श्रेष्ठ आहेत. माझी कथा होती, सप्ताह चालू होता. गरीब व्यक्ती पाव किलो तेल घेण्याकरता किराणा दुकानावरती निघाले. आणि समोरून देणगी मागणारा, वर्गणी मागणारा आला. त्याने सांगितलं, अरे सप्ताहाला वर्गणी दिलीच नाही, देणगी दिलीच नाही. त्या माणसानं घरात तेल नाही, पाव किलो तेल आणायला जातोय, त्याच्याकडे तेवढंच आहे. त्याने त्या पाव किलो तेलाचे पैसे सप्त्याच्या वर्गणीत देऊन टाकले. सगळ्या मोठ्या सप्त्यामध्ये सगळ्यात मोठी देणगी कोणती असेल तर ते पाव किलो तेलाचे पैसे दिले त्याने, त्याची होती. ते 20 रुपये असतील, पण ती त्याची भावना श्रेष्ठ आहे. पैसा भरपूर लोकांकडे, पण द्यायची दानत कुठे आहे? पैसा इतका आहे, एक लक्षात ठेवा. पैसा किती कमवा, कोटी रुपयाचा बंगला बांधला, इम्पोर्टेड शॉवर लावले, आणि वास्तुशांती दिवशीच म्हातारं मेलं. बाई सांगते, महाराज मोठा बंगला बांधला, चिकनी फरशी लावली, रात्रभर बुंदी पाडली, म्हाताऱ्यानं कोणाला घासभर खाऊ दिली नाही. सकाळी चिकण्या फरशीवर पाणी सांडलं होतं, म्हाताऱ्याला दिसलंच नाही. असा पाय सटकला, म्हातारा जसं कोमात गेलं तर शेवटपर्यंत उठलंच नाही. घर बांधणं तुमच्या हाती आहे, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे त्याच्या हाती आहे. गहू पिकवणं तुमच्या हाती आहे, पण तो खाऊ द्यायचा की नाही तो त्याच्या हाती आहे. 4 व्हीलर गाडी घेणं तुमच्या हाती, पण तिच्यावर बसून घरापर्यंत पोचू द्यायचं की नाही त्याच्या हाती. बाई सांगते, महाराज तिकडून काळी पिवडीन, इकडून हे टोल नाक्याच्या पशीच असा दणका बसला तर पुन्हा बोललेच नाही. एक लक्षात ठेवा, जास्त सुखही सहन होत नाही माणसाला, आणि जास्त दुःखही सहन होत नाही. जास्त टेन्शन आलं की माणसं फाशी घेतात, आणि जास्त सुख आलं की लोकांना अटॅक येतो. जास्त सुखही सहन होत नाही, जास्त दुःखही सहन होत नाही. एक म्हातारी मंदिर झाडून काढायची, रात्रंदिवस सेवा करायची, पण एक वाईट सवय होती, लॉटरीचं तिकीट काढायची. वयस्कर म्हातारी. एकदा तीच कोणी दारी कोणी आला त्याला पाणी द्यायचं, वारकरी आला त्याला खाऊ घालायचं. बऱ्याच वेळा लई वाईट अनुभव येतात आम्हाला. एका ठिकाणी पाणी मागले की ती बाई म्हणते, तुम्हाला आमचंच घर दिसलं का, बाकीचे घर नव्हते का? ते पोरगं म्हणतं, मामा महाराज मै माय बापाला पाणी देत नाही, तुम्हाला कुठून देईन. म्हातारीला 5 लाखाची लॉटरी लागली. लॉटरीचा जो बूथ चालवणारा होता त्याने विचार केला, एकदम जर म्हातारीला सांगितलं 5 लाखाची लॉटरी लागली तर म्हातारीला अटॅक येऊन जाईल. तो म्हातारीकडे गेला, म्हणले, आजी समजा तुला लॉटरी लागली. ते म्हणले, बाबा मला कशाला लागेल लॉटरी, एवढ्या दिवसापासून मी लावते. म्हणले, मला कुठं लॉटरी. म्हणले, समजा लागली तुला लॉटरी. याला वाटलं हळूहळू सांगू, म्हातारीला एकदम हार्ट अटॅक येईल. समजा तुला 5 लाखाची लॉटरी लागली. ती म्हातारी म्हणे, जर मला 5 लाखाची लॉटरी लागली तर त्याच्यातले 2.5 लाख रुपये मी तुला देऊन टाकेल. त्याने ऐकल्याबरोबर ते मेलं.
जास्त सुखही सहन होत नाही, जास्त दुःखही सहन होत नाही. जास्त सुख झालं की अटॅक येतो, जास्त टेन्शन आलं की माणूस फाशी घेतो. हे सगळं नष्ट करण्यासाठी संत विचारांशिवाय तुम्हा आम्हाला पर्याय नाही मायबापा हो. देवाचा अवतार धर्मरक्षणासाठी, संतांचा अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. जन लोक जड, सगळ्यात जड जर कोणी असेल तर तो आहे म्हैसीपुत्रामुखी बोलविले श्रुती. जगात सगळ्यात जड प्राणी याला आहे. सगळे सर्कसमध्ये सगळे प्राणी दिसतील पण याला कधीच दिसणार नाही. ज्ञानोबारायांनी त्याच्यावर कृपा केली, त्याच्या मुखातून वेद बोलवला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा अरविला, शांतिरूपी प्रगटला. सगळ्यात जड आहे रेडा. मूड म्हणजे मूर्ख. काही शहाणे, काही अतिशहाणे, काही दीड शहाणे. पेशव्यामध्ये 3.5 शहाणे होते. शहाण्यांचे बरेच प्रकार आहेत. पण जे जडमूड आहे त्या सगळ्यांचा उद्धार करण्याकरता अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. त्यांचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार आहे. मग का हो, संत फक्त एवढ्यासाठीच येतात का म्हणले नाही. अजून कार्य काय, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. वाणावयाचू काय भक्ती भाव धर्म, वाणावयाचू काय भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्माला, वाणावयाचू भक्तिभाव वाणावयाचू काय भक्ती भाव धर्म, वाणावयाचू काय भक्ती भाव धर्म. कोणाचा नाम विठोबाचे, विठोबाचे अवतार तू धराया करणे, अवतार तू धराया करणे. कुळाचे विनोम विठोबाचे, कुळाचे विनोम विठोबाचे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. समाजामध्ये 4 गोष्टी वाढवण्याकरता संत येतात. वाढावया सुख, सुख नाही कोठे आली या संसार. प्रत्येक जण काही ना काही दुःख घेऊन बसलेला आहे. पण सुख संतांच्या जवळ आहे. परमात्मा सुखरूप त्यांच्या जवळ आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा. वाढावया सुख भक्ती. समाजामध्ये सुख भक्ती भाव, काही न लगे एक भावाचे कारण. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. देव भावाचा अंतपार नाही. भाऊ बडे एरवी भाव पाहिजे. देवावर असो, संतावर असो का डॉक्टरवर असो, भावाशिवाय माणसाला गुण लागत नाही. नुकतं लग्न झालं, दोघी MBBS. लग्न झालं, नवीन चित्रपट लागला. डॉक्टरबाईनं आग्रह केला की आपल्याला पिक्चर पाहायला जायचं आहे. तो बोला ठीक आहे चाल. 2 जणं तिकीट काढायला गेले. हाऊसफुल झालं होतं. ब्लॅकनं तिकीट घेतलं, पिक्चर पाहायला गेले. सुपर 30. 15-20 बसली. जोरात डाळ ठणकायला लागली. तिने सांगितलं हो अय काय म्हटलं चला घरी. म्हटलं का? अहो म्हटलं माझी डाळ खूप ठणकते, खूप त्रास, खूप पेन होतोय, चला घरी. त्याने सांगितलं अगं एक तर पिक्चरचं तिकीट मिळत नव्हतं, तुझ्या हट्टाखातीर मी आलो, मला त्रास किती होतोय, चला ना आपण. म्हणले अगं थांब थोडा वेळ. डॉक्टरनं काय केलं, खिशात हात घातला. म्हणले एक काम कर, माझ्याकडे गोळी आहे, तेवढी त्या दुखत्या डाळ खाली ठेव, तुला गुण लागेल. डॉक्टरांनी आपल्या खिशात हात घातला, ती गोळी दिली. तिला सांगितलं गोळी फोडू नको, फक्त चगळ दाताखाली ठेवून दे, त्याला जीभ लावू नको, फोडू नको, चगडू नको, फक्त दाताखाली ठेव, तुला आराम लागेल. ती गोळी ठेवली. खरंच 10 मिनिटात फरक पडला. डाळ ठणकणं बंद झाली. 3 घंट्याचा पिक्चर आटोपला. दोघं नवरा बायको बाहेर आले. डॉक्टर बाईला इतकं बरं वाटलं. म्हणले आय एम प्राऊड ऑफ यू. काय माझा नवरा टॅलेंट आहे म्हणले. बाई
नुसती डाळ ठणकते सांगितलं तर यांनी मला गोळी दिली तरी माझी डाळ राहून गेली. ती गोळी बाहेर काढ. तिने ती दाताखालची गोळी जेव्हा बाहेर काढली, ती गोळी नव्हती, त्याच्या शर्टाचं तुटलेलं बटन होतं. मला काय सांगायचंय, तिचा विश्वास होता की माझा नवरा खूप मोठा डॉक्टर आहे, सर्जन आहे, माझ्या नवऱ्याला याच्यातलं सगळं ज्ञान आहे, तज्ज्ञ आहेत. तिचा भाव होता म्हणून त्या ठिकाणी गुण लागला. जसा भाव तर धर्म. संतांचं कार्य, धर्माचे पालन. धर्म रक्षती रक्षिताः. धर्म टिकला तर तुम्ही टिकाल ना. संतांचं कार्य धर्मरक्षणासाठी आहे, भगवंताचं कार्य धर्मरक्षणासाठी आहे. हा जो काही धर्ममंडप आहे हाही धर्मरक्षणाच्याच कार्यासाठी आहे. विठ्ठल विठ्ठल. की डोळ्यासमोर येतात धर्मवीर. महाराष्ट्रामध्ये काही वीर होऊन गेले. नरवीर, क्रांतीवीर, स्वातंत्र्यवीर, कर्मवीर, महावीर, अजून धर्मवीर म्हटलं की संभाजी महाराज. वयवर्ष फक्त 32 वर्ष. वयाच्या 13 वर्षामध्ये शंभूराजांनी 13 भाषा अवगत केल्या होत्या. जिजाबाईंनी 2 छत्रपती घडवलेत, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज. आई माझा गुरु, आई कल्पतरू. जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ आई आहे. जिजाबाईनं 2 छत्रपती घडवले. स्वराज्याचे पहिले युवराज घडवले, स्वराज्याचं धाकलं धनी घडवलं, स्वराज्याचे दुसरे छत्रपती घडवले. जिजाबाईनं 2 छत्रपती घडवले. आपल्याकडून एका पोऱ्याला वडून लावलं जात नाही. जिजाबाईनं रोज शिवाजी महाराजांना जवळ घेऊन त्यांना 5 मिनिटं शानपणाच्या ऋषीमुनी जपितपी संन्यासी बैरागी या ऋषी मोठमोठ्या युगपुरुष, राष्ट्रपुरुष, महापुरुष, संतपुरुषांच्या गाथा गोष्टी सांगायच्या. त्याचा परिणाम त्यांच्या मनपटलावरती झाला. आज कोणती माय आपल्या लेकराला जवळ घेऊन बसते, त्याला शानपणाच्या गोष्टी सांगते. माय दिवसभर मालिका पाहते, जीवन साथीन दियावर बाती. मराठीच्या लागीर झालं जी तुझं माझं जमेना, तुझ्यात जीव रंगला. अनेक धार्मिक मालिका आहे. माझ्या नवऱ्याची पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, या मालिका जर तुम्ही पाहत असाल, तुमचं पोरगं तुम्हाला म्हातारपणात वागवेल याची अपेक्षा आजच सोडून द्या. शक्यच नाही ते. आई आई राहिली नाही, आईचं मॉडिफिकेशन झालं, आईची मम्मी झाली. आधुनिकतेच्या नावाखाली, मॉडर्नतेच्या नावाखाली माय लेकराला दूध पाजत नाही. थैलीतलं पाश्चर्य झालेलं दूध बाटली टाकून देते, बाटली त्या पोरं तोंडाला लावते. ते पोरगं त्या बाटलीलाच आई समजतं, आई समजून ते पोरगं त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं की शेवटपर्यंत बाटली सोडतच नाही. लहानपणी दुधाची बाटली, शाळेत गेलं पाण्याची बाटली, नंतर मग कोल्ड्रिंकची बाटली, नंतर मग हायस्कूलला बिअरची बाटली, नंतर नोकरी लागला रमची बाटली, त्याच्याने तिजोरी बाटली, पुढे देशीची बाटली, त्याच्याने हाऊसने भेटली, मग पुढे गावठीची बाटली, त्याच्याने आतडी फाटली. या सगळ्याच गोष्टी पुढे प्रॉब्लेम उपस्थित झालेत. घरात आई राहिली नाही, विद्यापीठ राहिलं नाही, संस्कार राहिले नाहीत, शाळेचा ठिकाणा राहिलं नाही. ज्याला मराठी येत त्याला हिंदीत नाही, ज्याला हिंदीत त्याला इंग्रजीत नाही, ज्याला इंग्रजीत त्याला जॉग्राफी येत नाही, ज्याला जॉग्राफी कळते त्याला हिस्ट्री समजत नाही, ज्याला हिस्ट्री समजते त्याला इकॉनॉमी कळते, ज्याला इकॉनॉमी कळते सायकॉलॉजी कळत नाही, ज्याला सायकॉलॉजी कळत नाही त्याला सायन्स कळत नाही, ज्याला काहीच कळत नाही तो शाळा काढल्याशिवाय राहत नाही. लेकरं शाळेत शिकती नाही. एक पोरगं 23 वर्ष नापास झालं. मास्तर म्हणे, नालाय का एका वर्गावर इतकं प्रेम करायचं का? 23 वर्ष नापास झाला. मूर्खा, तुझ्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. तो म्हणे, गुरुजी बस करा, माझ्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली होती म्हणे. तुमच्या वयात तर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती, तुम्ही अजून इथेच. आई संस्काराचं पीठ आहे, विद्यापीठ आहे, पण ती आई आई राहिली नाही. महाराष्ट्राला ज्या जिजाबाईंनी घडवलं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब या स्त्रियांनी महाराष्ट्राला घडवलं, सजवलं. आज तशा आईची गरज या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराला आहे, प्रत्येक लेकरांना आहे. तशी आई सापडते. शिवाजी महाराज आज जन्म घ्यायला तयार आहे, पण जिजाबाई सापडत नाही. प्रत्येक बाईला वाटतं शिवाजी महाराज जन्माला यावं, पण आपल्या घरात नाही, शेजाऱ्याच्या घरात. तिला वाटतं माझ्या पोरांना नोकरी लागावं, पासकडे पगार कमावं, सुंदर पोरशी लग्न करावं, 2-3 पोरांचा बाप व्हावा, माझा बाल्या माझी बालिंदा बायदाची खोलीबास. ही संकुचित विचारसरणी तयार झाली आणि ही समाजाला घातक आहे. पुलवामाचा हल्ला झाला, महाराष्ट्राचे त्याच्यामध्ये जे काही भारताचे 44 जवान गेले त्याच्यात महाराष्ट्राचे 2 होते. एक होते मलकापूरचे राजपूत आणि दुसरे होते चोर पांगरा, लोणार तालुका, बुलढाणा जिल्ह्यातले राठोड. राठोडची 4 वर्षाची पोरगी आहे. स्फोट होण्याच्या अगोदर 20 मिनिटं अगोदर ती बापासोबत बोललेली आहे, पप्पा
पप्पा 6 महिने झाले पप्पा तुमच्यासोबत बोललो नाही, भेटले नाही, तुमची गाठभेट झाली नाही, खाऊ नाही, कपडे नाही, तुम्ही आले नाहीत. पप्पा याव पप्पा, तुमची खूप आठवण येते, खूप मिस करते पप्पा, याव पप्पा. बापा सांगितलं बेटा उद्या 5 वाजता माझी ड्युटी आटोपते, ड्युटी आटोपली की मी लगेच तुला त्या ठिकाणी भेटायला निघतोय. गाय जशी वासराला भेटायला येते. तिने फोन ठेवला आणि तिथून 20 मिनिटांना स्फोट झाला आणि त्या स्फोटात राठोड गेले. 3 दिवसाचा बापाचं प्रेत तिरंग्यामध्ये लपेटलेलं असताना चोर पांघऱ्याला आलं. 4 वर्षाची चिमुरडी बापाच्या जवळ रडत गेली, थरथरत्या हातानं बापाच्या तोंडावरचा तिरंगा बाजूला केला. सांगितलं पप्पा पप्पा घरी नसते आलं तरी चाललं असतं, पण तुम्ही जिवंत राहायला पाहिजे. तुम्हाला कपडे नको, खाऊ नको, बूट नको, दप्तर नको, तुमच्यासोबत मला वेळ नको, पण तुम्ही जिवंत राहायला पाहिजे होते. त्या प्रेताला जेव्हा भडाग्नी दिल्या गेली, तिचा 6 वर्षाचा भाऊ समोर उभा आहे, बाई त्या ठिकाणी उभी आहे. सगळ्या पुढाऱ्यांनी सांगितलं बाई तुम्ही तुमच्या कपाळाचं कुंकू या राष्ट्रासाठी देशासाठी दिलेलं आहे, काय द्यावं तुम्हाला आम्ही. तिने सांगितलं दादा मला काहीच नको. काय बनवायचं तुमच्या पोराला, MA MCOM फिलॉसॉफर DHMH MD MPhil PhD. तिने सांगितलं मला काहीच बनवायचं नाही. म्हणले मग मला एक गावरान गाय आणायची, त्या गाईचं दूध या पोराला पाजायचं आहे आणि त्याच्या बापाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला पुन्हा भारतीय फौजमध्येच भरती करायचं. अशा आईची गरज या राष्ट्राला, या महाराष्ट्राला, या देशाला आज भासते. लेकरांवरती संस्कार राहिले नाहीत. लोक सांगतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं आता त्या भानगडीत पडूच नका. तुमचा तानाजी, यसाजी, बाळाजी, चिमणाजी, आवजी आता कोणीच उरले नाहीत. धर्माचं रक्षण करण्यासाठी संतांचा अवतार असतो. मायबाप वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. ते नाम कोणतं आहे? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, या ठिकाणी विठोबा रखुमाई, संजय सुपडदेवरे, डॉक्टर मधुकर त्र्यंबक पाटील, अनिल कुंजाराम शेवाळे, कैलास शिवराम चोपडे, लक्ष्मण नामदेव बिरारी, रवींद्र वसंतराव देशपांडे, स्वर्गीय गंगाधर वामन नरोटे यांच्या स्मरणार्थ पुरुषोत्तम बाळकृष्ण बागुल जळ जेव्हा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुमंतराय कारण उद्धराय जन जळ जेव्हा ठळक बातम्या संपल्या. आपली वेळही संपलेली. भारतीय प्रमाण वेळेनुसार 11 वाजलेले आहेत. 10 मिनटं घेऊ का तुमचे? घेऊ. त्याचे पैसे वेगळे लागतील. विठ्ठल 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 विठाला बाप कृपावंत. मायबापापासून या अभंगाची सुरुवात आहे. संत साहित्यामध्ये सगळ्या ठिकाणी आधी आईच आहे. कवणाचे मायबाप ज्ञानोबा सांगतात अरे बाबा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. आधी माय नंतर बाप. नाथ महाराज सांगतात माये जगन्नाथ नंतर बाप जगन्नाथ. नामदेवराय सांगतात धन्य माता पिता. तुकोबराय सांगतात धन्य माता पिता त्याच्या. नामदेवराय सांगतात धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. सगळ्या संत साहित्यामध्ये अगोदर आई आहे नंतर बाप आहे. मायबापांच्या वयाचा जर हिशोब केला तर वडील मोठे असतात, आई लहान असते. आपल्या धर्मामध्ये सामान्यतः 5 वर्षाचं अंतर पाहिजे असं शास्त्रवचन आहे पूर्वीपासून. आता काळ बदलला. आता आपण तिकडे न गेलेलंच बरं आहे. पूर्वी मर्यादा होती. पूर्वी पोरा करता पोरगी बापच पाहायचा. काका चुलते गल्लीतले ज्येष्ठ श्रेष्ठ लोक जायचे, गल्लीतले मोठे लोक जायचे, पोरगी पाहून यायचे. मेसेज नाही, व्हॉट्सअप नाही, फोटो नाही, फेसबुकला नाही, कुठेच नाही, काहीच नाही. पोरगं एवढं विचारत नव्हतं पोरगी काळी आहे का, गोरी आहे, उंच आहे का, ठेगणी, सुशिक्षित आहे का, अशिक्षित आहे. अजिबात विचारायचा टाप नव्हतं. फायनल करायचं. पोरानं पोरगी पाहिली नाही, पुरीनं पोरगा पाहिला नाही. आता तर साखरपुड्यालाच हँडसेट घेऊन द्यावा लागतो. हँडसेट बी आज घेऊन देतो, बॅलन्स बी हाऊस मारत, जागरण बी हाऊस करस. आणि पोरीची आई म्हणते आमचा जवाई एवढा मोक्या आहे, रातभर चॅटिंग चालस. दोघींनी एकमेकाला पाहिलं नाही. बोल्यावरती उभे राहिले, अंतरपाठ धरलं. दृष्टा दृष्टी वधूवरान करिता. तिथे पाहायचं नाही. आणि मग पडदा बाजूला केला, तो अंतरपाठ बाजूला केला की मग तो पाहिजे. हो बापरे हौस आहे भाऊ. एवढी मर्यादा पुरी होती. आज मर्यादा राहिली नाही. बापाला मुलाची नाही, शिष्याला गुरुची नाही, भक्ताला देवाची नाही, भावाला भावाची नाही, बायकोला नवऱ्याची नाही, कुणाला कुणाची त्या ठिकाणी मर्यादा उरली नाही.
संत साहित्यामध्ये वर्णन येतं आई बापाचं. भारताला माता म्हणतात भारत, पांडुरंगाला विठाई म्हणतात, ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात. आतापर्यंत वेद, शास्त्र, पुराण, लेखक, व्याख्याते, गीतकार, नाटककार, संगीतकार, चित्रपट सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं. त्या आई स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, अपि सुवर्णमय लंका नमी लक्ष्मण रोचते जन्म जन्मभूमीचे स्वर्गादपि गरीयसे, असं तोंड भरून कौतुक रामायणामध्ये आईचं आलं. वेदानं मातृदेव पितृदेव भव, मातृदेव भव पितृदेव भव असं म्हटलं, पण आईला मोठेपणा दिला. लेकरांच्या मनामध्ये आईबद्दल लहानपणापासून एक अनामिक प्रेम असतं, जिव्हाळा असतो. लेकरू मनातल्या गोष्टी आईला सांगतं, अडीअडचणी आईला सांगतं, काही लागलं तर आईला सांगतं, काही सिक्रेट गोष्टी आईला सांगतं. शक्यतो काही गोष्टी लेकरू बापाजवळ शेअर करत नाही, आईजवळच शेअर करतं. बापाकडे जात नाही, बापाशी बोलत नाही, मनातल्या गोष्टी सांगत नाही. का? लेकरांना जर शाळेमध्ये निबंध लिहायला सांगितलं तर लेकरं माझी आईच लिहितात, माझा बाप लिहितच नाही. लेकरांना शपथ घ्यायला सांगितले, लेकरं आईची शपथ घेतात. मायन्यान भाऊ बापाची शपथ घेत नाही. बाप शपथ घ्यायच्या याला ऐकीचा नसतो का? याच्या मागचं कारण काय? लेकरू आईवरती प्रेम करतं, बापाशीवरती प्रेम करत नाही. का? लहानपणापासून आई त्याला फक्त एकच गोष्ट सांगत राहते, तिकडे जाऊ नको बाबा मारतील, ते खाऊ नको बाबा मारतील, ते पाहू नको बाबा मारतील, अभ्यास कर बाबा मारतील, टी व्ही पाहू नको बाबा मारतील, जेवण करून घे बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील, बाबा मारतील. त्याच्या कानावर असं आदळतं, त्याला असं वाटतं हा बाबा फक्त मारायलाच जन्माला आला आहे. त्याच्यामुळे लेकरू हळूहळू हळू बापापासून दूर जातं, ते आईवरती प्रेम करतं, मनातल्या गोष्टी आईला सांगतं. खरंच बाप असा असतो का? हजारो वर्षापासून लक्षात राहिली, पण आयुष्यभराच्या लेकराच्या भाकरीची चिंता करणारा बाप आमच्या मनातून आम्ही कधीच मायनस करून टाकला. रामा वनवासाला जाऊ नको, तेरे बगैर ये बुढ़िया क्या 14 साल तक कैसे गुजारेगी, तेरे बदन तेरे पांव बड़े ही सुकुमार है राम, फूलों पर चलने वाला तू पत्थरों की डगर पर कैसे चल सकेगा, 14 साल बाद लौट कर मैं कैसे जीवित रहूंगी, वनवास के लिए मत जा राम. रामा वनवासाला जाऊ नको म्हणून रडणारी कौसल्या माता सगळ्यांना दिसते, पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत जीव सोडणारा बाप दशरथ आमच्या ध्यानातच राहिला नाही. कृष्णाला वाचवा म्हणून देवकी अट्टहास करताना दिसते, पण त्या कृष्णाला वाचवण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून यमुनेच्या महापुरातून गोकुळापर्यंत सावळ्याला पोहोचवणारा वसुदेव आमच्या ध्यानात राहिलाच नाही. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना घडवलं, जिजाबाई आमच्या लक्षात राहिल्या, पण शहाजी महाराजांनी काय केलं हेही इतिहासाचा मागोवा घ्या. शिवाजी महाराजांचं स्वराज्य बळकट होत असताना आदिलशहानं शहाजी राजांना कैद केलं बंगळुरूमध्ये. कोण कोण होतं नाव ऐका, खंडोजी खोपळा, संत घोरपड्या, बाजी घोरपडे, खंडोजी खोपळा, मुस्तफा खान, रणदुल्ला खान, अफजल खान या लोकांनी शहाजी राजांना कैद केलं, बेड्या टाकल्या, हत्तीवर बसवलं आणि विजापुरातून धंड काढले. एक सांगू तुम्हाला, आम्हाला सगळ्यात जास्त त्रास आमचाच आहे. हमें तो अपनों ने लूटा, आप गैरों की बात करते, हमने तो अपने भी आजमाए हैं, लोग कांटों से बच के चलते, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. मला सांगा, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला त्रास देणारे कोण? आपलेच. संभाजी महाराजांना पकडून देणारे कोण? आपलेच. राम मंदिराला विरोध करणारे कोण? आपलेच. 370 बाजूला काढा म्हणून त्रास देणारे कोण? आपलेच. सप्ताह बंद पाळणारे कोण? आणि सप्त्यामध्ये किडे पाळणारे कोण? राजकारणात, समाजकारणात तुम्ही कुठेही किडे पाळा, काहीच होत नाही, पण परमार्थात किडे पाडले की मरताना किडे पडल्याशिवाय राहत नाही. आवडत नसेल, पटत नसेल, येऊच नका, पण जे करतात त्यांना त्रास तरी देऊ नका. येणाऱ्या पिढीसाठी फक्त एवढं एकमेव हेच एक स्थान आहे की तुमच्या लेकरांना सन्मार्ग दाखवू शकताय. लोक समजा महाराज गावोगाव कीर्तनकार झाले हो, एवढा मोठा सप्ताह, एवढा मोठा खर्च करायचा, गावाचा विकास होत नाही, एवढा पैसा खर्च करायचा कशासाठी? कीर्तनकार एवढे पैसे घेतात, अरे मग घेऊ दे ना. कीर्तनकार गावागावात वाढले, वाढू दे ना, त्याची गरज आहे. मला सांगा, पूर्वी तुमच्या गावापासून तर मालेगाव पर्यंत रस्त्यानं किती बिअर बार होते? 20 वर्ष अगोदर, 20 वर्ष अगोदर रावळगाव ते मालेगाव रस्त्यानं बिअर बार किती होते तेवढे सांगा. आता किती आहे मला काही ठाऊक नाही.
मग जर 20 वर्षाच्या कालखंडात 1 किलोमीटरमध्ये 20 बिअर बार वाढले असतील, जर वाईट गोष्टी समाजात वाढल्या असतील, मग कीर्तनकार गावागावात तयार होत आहेत, मग बिघडलं कुठे? एक चित्रपट मराठीमध्ये आला, 100 कोटीचा गल्ला जमा करून गेला आणि समाजामध्ये वाईटच संदेश देऊन गेला. चित्रपट रिलीज झाल्याबरोबर पहिल्या आठवड्यामध्ये 45 पोरं पोरी पळून गेले. कोणता पिक्चर होता तो? शाबास. एवढ्या तर गोष्टी लक्षात ठेवायलाच पाहिजे. चित्रपट रिलीज झाला, पहिल्या आठवड्यामध्ये बरेच लेकरं त्या ठिकाणी पळून गेले. मग कोट्यवधी रुपयाचे पैसे घेऊन जर समाजामध्ये वाईट विचार पेरल्या जात असतील, 1 पैसा 1 आरची कोट्यवधी रुपये कमवून जर वाईट विचार समाजामध्ये लेकरांमध्ये पोहोचवत असेल, ते कोट्यवधी रुपये वाईट विचाराचे कमवत असतील, आमचे कीर्तनकार जर चांगल्या गोष्टी समाजात पेरत असतील, त्यांनी पैसे घेतले तर बिघडलं कुठे? याचा अर्थ मी कीर्तनकारांनी जास्त पैसे घ्यावे याचं समर्थन करत नाही. पण जो पैसा जातो तो सत्कर्मात जातोय, ईश्वरी कार्यात जातोय, भगवत कार्यात जातोय. येणाऱ्या पिढीला सन्मार्ग दाखवण्याकरता हेच उपयोगी पडणार आहे. पुढचा कालखंड इतकं भयानक आहे, उषक्काल होता होता काळरात्र झाली अशी म्हणायची वेळ येईल. आपलं चालूच आहे, जानदेवनं जानदेवनं जानदेवनं. अरे किती दिवस जानदेवनं? महाराजांना त्रास. शहाजीराजांनी जे सहन केलं तेही इतिहासामध्ये बघा. बापाचा त्याग किती असतो. बाप असतो तरी काय, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप मशाल आहे. मशाल आयुष्यभर जळते पण दुसऱ्याला उजेड देते. आमचा बाप आयुष्यभर फक्त जळत राहिला, चटके सहन करत राहिला. त्याने तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठीवरून वापरली, फाटलं धोतर गुडघ्यापर्यंत खोचून वापरलं. बन्यांची चाळणी झाली पण त्याने नवं बन्यान नाही घेतलं. बाप एक टाईम उपवाशी राहिला. घरात पाणी शिरलं असेल, पावसाळ्यामध्ये झडी लागली असेल, घर अंथरून ओलं असेल तर बापाने आपले कोरडे कपडे लेकराला गुंडाळले, बाप रात्रभर बसून राहिला असेल. मशाल जळते पण दुसऱ्याला प्रकाश देते. तुमचा माझा बाप आयुष्यभर फक्त मशालीसारखा जळत राहिला. मायला समईच्या वातीची उपमा आहे. समईची वात जळते, सगळ्यांना दिसते, पण त्या वातीचे सगळ्यात जास्त चटके त्या समईच्या पात्राला बसता आणि ते पात्र तुमचा माझा बाप आहे. घर बायको निमूल यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी. मुलाचं ॲडमिशन जवळ आलेलं असावं मग बापाची घालमेल बघा. पुढाऱ्यांच्या उमरे जिजो साहेब 40 वर्ष तुमचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलं, तेवढं लेकराचं ॲडमिशन करा साहेब. आयुष्यभर तुमचाच बिल्ला आणि तुमचाच झेंडा घेऊन फिरेल साहेब, तेवढं काम करा. पोरीचं लग्न ठरलेलं असावं बापाकडे पैसे नसावेत. बायकोचा आजार पण घरात असावं मग बापाची अवस्था पहा. घर बायको निमुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेळा पिसा एका एका पैशासाठी. आमचा बाप आम्हाला कधीच रडताना दिसत नाही. आयुष्यभराचे अश्रू बाप फक्त साठवून ठेवतो एका दिवसासाठी. बाप साठवे तो अश्रू फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. माणूस किती कठोर असला तरी त्याला 2 वेळा रडावं लागतं. एकदा जेव्हा त्याची मुलगी त्याचं घर सोडून सासरी जायला निघते तेव्हा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याचाच मुलगा त्याला त्याच्या घरातून घराच्या बाहेर हुसकावतो तेव्हा. मुलाची जेव्हा उत्पत्ती करायची भगवंतानं ठरवली तेव्हा भगवंतानं बापाच्या कवटीचा एक तुकडा घेतला आणि त्याच्यापासून मुलगा बनवला. म्हणून मुलं कठोर असतात, कवटीसारखे कठोर असतात. आणि जेव्हा मुलगी बनवायचा विषय आला तेव्हा भगवंतानं बापाच्या काळजाचा तुकडा तोडला आणि त्या तुकड्यापासून मुलगी जन्माला घातलेली आहे. मला एक गोष्ट समजत नाही, खिशाचा पेन 1 रुपयाचा दुसऱ्याला देताना बँकेमध्ये आपण 4 वेळा विचार करतो. अरे जो माणूस 18 वर्ष आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या ताब्यात देऊन टाकतो त्या बापाचं काळीच कुठे राहत असेल, त्या बापाची अवस्था काय राहत असेल. लग्न लागल्यानंतर बापानं पोरीच्या सासूला पदर पसरून विनंती करावी. विहीन बाये विनंती करीतो पदरात घ्या हो आम्हाला. लेक समजुनी तिला ओ आपुली माया पांगरगाला. बाप तिच्या सासूला सांगतो, बाई काळजाचा तुकडा दिला मी, काळजाचा तुकडा दिला मी, हुर हुर वाटे मनाला. हा माझ्या काळजाचा तुकडा मी तुम्हाला देतोय. लेक समजुनी तिला ओ आपुली माया पांगरगाला.
माय घराचा कळस तर बाप घराचा पाया आहे. जोपर्यंत पाया शाबूत आहे तोपर्यंत मंदिर सुरक्षित आहे. नेमका पाया तुमच्या माझ्या जीवनाचा संसाराचा जो पाया तुमचा माझा बाप आहे, त्या बापाची म्हातारपणामध्ये अवहेलना करू नका, त्याला घरामधून हुसकवू नका. जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करत असताना उपमा देता. तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली करविले तैसे केले कटकट वाकडे कनेटे देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलणे जमज क्षमा करणे संती. नवी अंगभूतयुक्त नव्या अवधीस तुमचे बलबल तुमच्या कृपेच पोसणे जन्मजन्मे तुकामणे शब्द शस्त्रे बोलण्याच्या ओघात एखादा वेळा वाकडा शब्द निघण्याची शक्यता आहे. जर काही वेळ वाकडा बोललो माझ्या पदरात टाका, भला मोठा असेल आणलेला आहे. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं युवराज भाऊ कदम त्यांचे सगळे सहकारी सप्ताह कमिटी सगळी या ठिकाणी महाराज मंडळी सगळ्यांच्या मार्गदर्शनाने अथक परिश्रमाने या ठिकाणी हा सोहळा सुरू आहे. एक विनंती करेल तुम्हाला, हात जोडून विनंती करेल. सध्या लेकरं सांगतात तरुण बिघडला तरुण बिघडला तरुण बिघडला तरुण बिघडला आणि त्याला योग्य संस्काराची गरज आहे. तरुण बिघडला असता तर कीर्तनामध्ये एवढे तरुण या ठिकाणी येऊन बसलेच नसते. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून गेल्या 20 वर्षापासून आम्ही या संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना खऱ्या अर्थानं गर्भसंस्कार, बालसंस्कार, तरुणपणाचे संस्कार, विद्यार्थी अवस्थेतले संस्कार, लग्नानंतरचे संस्कार, विवाह संस्कार, म्हातारपणातले संस्कार, एकत्र कुटुंब पद्धतीचे संस्कार, या सगळ्या संस्काराची गरज आज आपल्या समाजाला गरज भासते आहे. आणि म्हणून आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे भवितव्य जीवनाचे. समोर गेटवरती आमची गाडी उभी आहे, त्याच्यामध्ये पुस्तक आहे भवितव्य जीवनाचे. त्याच्यामध्ये गर्भसंस्कार, त्याच्यानंतर संस्काराचे 16 प्रकार, जिजाबाईंनी कोणत्या प्रकारचे संस्कार छत्रपती शिवरायांना दिले, बालपणीचे संस्कार, विद्यार्थी अवस्थेतले संस्कार, या सगळ्या संस्कारांचा अनमोल ठेवा त्या पुस्तकामध्ये आहे. त्याची किंमत फक्त 50 रुपये. गेटवरती गाडी आहे. मी सगळ्यांना विनंती करेल की ते पुस्तक घ्या, नुसतं घेऊ नका, त्याचं वाचन करा, दुसऱ्याला भेट म्हणून द्या, गिफ्ट द्या, वाढदिवसाला गिफ्ट द्या, फक्त मित्रालाच द्या. सगळ्यांना विनंती करेल आपण सगळ्यांनी ते पुस्तक घ्या, किंमत फक्त 50 रुपये. अशी सगळ्यांना विनंती करतो. झाली सेवा पुनश्च ज्ञानोबारायांच्या चरणी, माझ्या आई आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोलिले ले पुढे वेडे वा पुढे वरहरी हो महाराज महाराज तुम्ही जिद्द नाशी उच्चारिला धिकार व्यापुला क्षमा करा महाराज तुम्ही जिद्द आमने ज्ञानेश्वरा राखा पाया. विद्यार्थी अवस्थेतले संस्कार, या सगळ्या संस्कारांचा अनमोल ठेवा त्या पुस्तकामध्ये आहे. त्याची किंमत फक्त 50 रुपये. गेटवरती गाडी आहे. मी सगळ्यांना विनंती करेल की ते पुस्तक घ्या, नुसतं घेऊ नका, त्याचं वाचन करा, दुसऱ्याला भेट म्हणून द्या, गिफ्ट द्या, वाढदिवसाला गिफ्ट द्या, फक्त मित्रालाच द्या. सगळ्यांना विनंती करेल आपण सगळ्यांनी ते पुस्तक घ्या, किंमत फक्त 50 रुपये. अशी सगळ्यांना विनंती करतो. झाली सेवा पुनश्च ज्ञानोबारायांच्या चरणी, माझ्या आई आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोलिले ले पुढे वेडे वा पुढे वरहरी हो महाराज महाराज तुम्ही जिद्द